काल परवाची केज तालुक्यातील टाकळी व कदमवाडी या वस्तीलगत जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो व स्वर्गीय विलास घुले यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ही त्यांची जी हत्या झाली आहे ही हत्या कशा पद्धतीने झाली, याच्या पाठीमागे काय कारण आहे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। या पाठीमागे कोण राजकीय द्वेषापोटी हा कोणी राजकीय दबाव आणून काय कट रचतंय का हे देखील पाहिलं पाहिजे। या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, हा खरोखरच यामध्ये माझं नाव येतंय का हे पोलीस प्रशासनाने पाहिलं आहे। 20 जून 2026 वार शनिवार रोजी माझे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज व माझं या ठिकाणी पाहिली गेली आहे। मी सकाळी 9 वाजता घरून माझ्या पवनसूत निवासावरून निघालो व एडेश्वरी साखर कारखाना युनिट 1 या ठिकाणी पोहोचलो। तिथून परत मी रिटर्न 2 वाजता माझ्या निवासस्थानी परत आलेलो आहे। 2 वाजल्यापासून मी पुढच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मी माझ्या घरी निवासस्थानीच आहे। याची देखील सीसीटीव्ही फुटेज एसपी साहेबांनी असेल, पोलीस प्रशासनाने असेल, यांनी सर्वांनी पाहिली आहे। याची देखील फुटेज आहे। दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी माझी थार गाडी गेली आहे असं देखील आरोप केले जातात। पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की माझी थार गाडी देखील त्या तारखेला 20 तारखेला पूर्ण दिवसभर माझ्या पार्किंगमध्ये उभा होती, हे देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर दिसत आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे, जर कुठे तुम्हाला मला बोलवायचं असेल तर मी देखील त्या ठिकाणी यायला, आपल्या सर्वांशी संवाद साधायला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो। जर तो माझ्यावर कोण आरोप करत असतील तरी त्या आरोपाला मी सामोरे जाऊन आपल्या सर्वांचे पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी मला बोलवेल त्या ठिकाणी येऊन मी आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला तिथे हाजीर असेल। कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे का हे देखील बघितलं पाहिजे। आपण सर्वांनी बघितलं गेलं की या ठिकाणी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, परंतु यात काहीच तथ्य नाहीये। हे सगळे बिनबुडाचे